नक्कीच 3 पोटनिवडणुकांचे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असे हे काही निकाल नाही. बिहारमधली जी जागा आहे कोणती बांकीपूर, जी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे 1995 सालापासून ती जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपनं प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. या जागेबाबत भाजपला किती आत्मविश्वास असावा. तर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद काय म्हणाले प्रचाराच्या दरम्यान की बांकीपूरला कुत्रा आणि मांजर जरी भाजपनं उभं केलं म्हणजे पहा किती मतदारांना गृहीत धरतात. कुत्रा आणि मांजराला जर उभं केलं तरी लोक कुत्रा आणि मांजराला मत देतील भाजपच्या. हा अहंकार लोकांनी मोडून काढला. त्यानंतर मध्य प्रदेश मधली दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती. ती जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंडभेदाचा वापर केला पण काँग्रेसने ती जागा जिंकली. गुजरातमध्ये जागा जिंकली त्यात काही विशेष नाही. या 3 पोटनिवडणुकाचे निकाल त्यातले 2 महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे फार मोठी क्रांती झाली वगैरे असं म्हणणार की आम्ही नाही, किंवा ही मिनी सार्वत्रिक निवडणूक आहे, मिनी जनरल इलेक्शन असंही मी म्हणणार नाही. पण लोकांचा कल दिसतो आहे याच्यामध्ये. मोदींची किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे हे तुमच्या बालेकिल्ल्यातल्या पराभवातून स्पष्ट दिसत आहे. विशेषतः बांकीपूरमध्ये 95 पासून जो गड आपल्या ताब्यात आहे तो तुम्ही टिकवू शकला नाही. त्याचा अर्थ 64% लोकांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं आहे, जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होते. त्याने एक नवीन पर्याय निवडला हे सुद्धा महत्वाचं आहे. हवा पालट होताना दिसते. सर पण लोक पारंपरिक पक्षाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह पक्ष बघतायत. हे कुठेतरी देशातील विरोधकांना देखील इशारा समजायचा. एक लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये हेच झालंय ना. तामिळनाडूमध्ये डीएमके किंवा एआयडीएमके पेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले. आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले होते बिहारच्या. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं. त्याने उत्तम प्रचार केला. विशेषतः त्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाचं लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला. आम्ही कोणालाही नेमू शकतो. तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली. त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. गुंडांची टोळीच चालवत आहेत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून. हे आम्ही वारंवार सांगतो. तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरत आहे आणि अशा प्रकारे निवडणुका करत आहे. त्याचा हा फटका बांकीपूरमध्ये 100% बसलेला आहे. जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाचा देखील नक्कीच मी सांगतो ना. देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बांकीपूर हे उदाहरण आहे. जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा जी त्याने आधी 40,000च्या फरकाने जिंकली जागा, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का?
तीन गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी आणि